प्रिय मित्रांनो, संत अंतोनीचा नोवेना साजरा करीत असताना आज आपण संत बार्नबास म्हणजे पौलचा सहकारी ह्या संतांचा देखील सण साजरा करीत आहोत। आणि म्हणून ह्या दोघांमध्ये कसं साम्य आहे आणि त्याने सुद्धा आपल्या प्रभू येशूच्या ह्या मिशन कार्यामध्ये स्वतःला कसं पूर्णपणे वाहून घेतलेलं आहे किंवा समर्पित केलेलं आहे हे साम्य आपल्याला इथे दिसते। कारण ज्या वेळेला आपण बार्नबासच्या ह्या मिसाची वाचन पाहतो त्यामध्ये आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताची शिकवण दिलेली आहे की एखाद्या शिष्याने कशा प्रकारे जीवन जगावे आणि आपलं जीवन कशा प्रकारे समर्पित करावे। केवळ मौज मजा आणि आनंद न लुटता खऱ्या अर्थाने त्याग करावा आणि त्यागी जीवनातूनच आपल्याला मिशन अधिक परिणामकारकपणे करता येईल हे आपल्याला चित्र दिसतं। अंतोनीच्या जीवनात देखील अंतोनीने आपलं घरदार सगळं वैभव सोडलेलं होतं आणि आपल्या स्वतःच्या जीवनातील सगळं सुख शांती समाधान त्याने टाकून दिलं होतं आणि खऱ्या अर्थाने तो देखील समर्पित जीवन जगत होता। आणि प्रिय बंधूंनो, खरोखर परमेश्वराच्या बरोबर तो होता अशा दृष्टिकोनातून की परमेश्वर त्याच्या बरोबर प्रत्येक क्षणोक्षणी होता हे आपल्याला मागील अनेक अनुभवातून कळलेलं असेलच। आज सुद्धा मी अशाच प्रकारची एक घटना तुम्हाला सांगत आहे की त्यांच्याच लिस्बन गावामध्ये एक घटना घडली, परंतु त्यावेळेला अंतोनी मात्र पादुआला होते आणि पादुआ तर आणि लिस्बन ह्याच्यामधील अंतर म्हणजे जवळजवळ 1200 किलोमीटर अंतर आहे। आणि एक दिवस दोन माणसं एकमेकांच्या विरुद्ध लढत होती आणि लढत असताना प्रिय मित्रांनो, एका माणसाच्या डोक्यामध्ये सैतान शिरलं आणि त्याने दुसऱ्या माणसाच्या पोटात चाकू भोसकला आणि त्याला ठार केलं आणि विशेषतः त्याला अंतोनीच्या वडिलांच्या जागेमध्ये पुरलं। मग काही 1-2 दिवसानंतर पोलीस चौकशी झाली आणि पोलिसांनी लगेच त्यांना कळलं की हे अंतोनीच्या वडिलांचं शेत आहे, म्हणून ह्याला मारणारा हा अंतोनीचा बापच असेल। मग त्याने अंतोनीच्या बापाला पकडलं आणि तुरुंगात टाकलं आणि ही बातमी लगेच लिस्बनला अंतोनीला मिळाली। परंतु तेथून अंतोनी तिकडे जाईपर्यंत खूप वेळ जाणार होता, पण तरी सुद्धा परमेश्वराच्या सामर्थ्याने हा माणूस तिथे पोहोचला आणि त्याने खरोखर देवाचे आभार मानले। कारण तो जाता बरोबर त्याने पहिल्या प्रथम जो मनुष्य मेलेला होता त्याला बाहेर काढायला सांगितलं। त्याला पुरलं असेल तरी सुद्धा बाहेर काढा। मग त्याने बाहेर काढल्यानंतर अंतोनीने परमेश्वराच्या सामर्थ्याने त्याला जिवंत केलं आणि मग त्यालाच विचारलं की तुला कोणी मारलं। तेव्हा त्याने साक्ष दिली की हा जो माणूस आहे तो माझ्याशी वाईट साज होता आणि त्याने मला ठार केलं। आणि तेव्हा खरोखर सत्य बाहेर आलं। अंतोनीचे वडील जेलमधून सुटले आणि परत अंतोनीला लगेच दुसऱ्या दिवशी तिकडे जाणं भाग होतं, कारण त्याला 1च दिवसाची रजा मिळाली होती। प्रिय बंधू भगिनींनो, या ठिकाणी मनुष्य खरोखर आपल्या जीवनाद्वारे आणि त्यागी वृत्तीद्वारे समर्पित वृत्तीद्वारे जर परमेश्वराशी एकनिष्ठ झाला तर परमेश्वर देखील त्याच्या जीवनाशी एकनिष्ठ होऊन त्याला सगळ्या प्रकारची मदत कशी करतो हे आपल्याला दिसते। आज संत बार्नबासचा हा दिवस साजरा करीत असताना आपण परमेश्वराला धन्यवाद देऊया, कारण बार्नबास
हा खऱ्या अर्थाने येशूचा प्रथम शिष्य नव्हता, परंतु पौल बरोबर तो जे कार्य करीत होता ते इतकं प्रभावी होतं आणि त्याने खूप ठिकाणी प्रभू येशूची सुवार्ता पसरून देवराज्य निर्माण केलेलं आहे. त्याबद्दल परमेश्वराचे आभार मानूया.